पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या किसान सन्मान योजनेचा लाभ यावर्षी शेतकऱ्यांना झाला नसल्याचा गंभीर आरोप काँग्रेस महिला आघाडीच्या जालना जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांनी केला आहे। सरकार फसवा आणि दिशाभूल करणार आहे अशी टीका देखील पवार यांनी केली। सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असून सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ वितरित करावा, नसता जनता त्यांना पुढील निवडणुकीत कुठेच ठेवणार नाही असा इशारा देखील पवार यांनी दिला आहे। जर राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ दिला नाही तर आम्ही आंदोलन करू असे देखील नंदा पवार यांनी म्हटले। सूर्या 20 मराठी, जालना। मला सांगा, नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान सन्मान योजना होती जी दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6,000 रुपये जमा व्हायचे। आता अद्याप वर्षभरापासून ही रक्कम येत नाही शेतकऱ्यांच्या खात्यात। गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून शेतकऱ्यांना कुठलाही एक रुपया सुद्धा नमो शेतकरी योजनेतून पंतप्रधानांनी जी चालू केली योजना, त्या योजनेचा 1 रुपयाही लाभ शेतकऱ्यांना गेल्या 1.5 वर्षापासून झालेला नाहीये। ही फक्त फसवी सरकार आहे, दिशाभूल करते। एक तर आपलंच कर वसूल करते, टॅक्स वसूल करते। आपल्याच पेट्रोल मधले कराचे पैसे असतील, त्या रोड टॅक्स असतील, आपण ज्या वस्तू खरेदी करतो त्याचा टॅक्स असेल, आपल्याकडून कर वसूल करतात आणि आपल्याला देतात। माझ्या शेतकरी बांधवांची जी दिशाभूल करणं या सरकारने लावलेली ती तात्काळ बंद करावी आणि आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे राज्यात आणि केंद्राला जे तुम्ही 6,000 रुपये मंजूर केले होते ते तात्काळ देण्यात यावं, अन्यथा येणाऱ्या निवडणुकांमध्ये या सरकारला कुठलेही ठेवणार नाही, एवढं लक्षात ठेवा। सरकारने मागणी मान्य नाही केली, तुमचा इशारा काय? आम्ही या सरकारच्या विरोधात शेतकरी आंदोलन भी करू, जन आंदोलन करू, पण ह्या सरकारला यावेळेस पाडल्याशिवाय राहणार नाही। नंदा पवार, काँग्रेस।